नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या जबरदस्त ट्विस्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण बघितलं की कमळीला शहरात घेऊन जाण्यासाठी ऋषीने इतकी धडपड केलेली असते कमळी काय ऐकत नाही आणि शेवटपर्यंत नाही हा शब्द ती काय सोडत नाही. मी काहीही झालं तरी येणार नाही म्हणजे नाही. आणि ऋषी सुद्धा म्हटलेलं असतो की कमळी तू किती हट्टी आहे, तुझ्यापेक्षा मी दुप्पट हट्टी आहे. मी तुला गावातून शहरात घेऊन जाणार, शिक्षण पूर्ण करायला लावणार, हा सुद्धा माझा हट्ट राहणार. आणि आता ऋषी कमळीकडे आलाय हे अनिकाने काढलेली असती माहिती. अनिका मागचा पुढचा विचार करत नाही आणि नयनताराच्या मनात काय भरवते आणि स्वतः काय करते हे बघायचं असेल मित्रांनो, तो व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ अगदी इंटरेस्टिंग असा होत जाणार आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आपण आत्तापर्यंत असं बघितलेलं आहे की नयनताराच्या लक्षातच आलेलं नसतं की ऋषी एक्झॅक्टली कुठे गेला. रोहितने त्याला सांगितलेलं असतं की तो कुठेतरी फॉरेन ट्रिपला गेलाय, मित्रांच्या सोबत जरा चिल व्हायचंय त्याला म्हणून. आणि नयनतारालाही वाटतं की हो, नवीन नवीन बिझनेस आहे, आला असेल त्याला टेन्शन, तो जाऊ शकतो. त्यामुळे नयनतारा एवढं काय लक्षात घेत नाही. नयनतारा रोहित आता काहीतरी बिझनेस विषयी डिस्कस चाललेलं असतं, तेवढ्यात काय लगेच तिथे अनिका आलेली असते. नयनतारा आंटी. अनिका काय तुझं आता? ऋषी कुठे, कळालं का तुम्हाला? ऋषीच्या बाबतीत काही कळालं का? तुम्ही म्हटलं होतं ना कळालं की तुला सांगते. आणि का त्याच्याबद्दल काही एक कळालेलं नाहीये, तो बाहेर गेलाय, तुला मी सांगितलंय ना फोनवर, मग तू इथे कशासाठी आलीये? आणि ऋषी कुठे हे कळालं किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्ट झालं की मी तुला सांगेन, त्यामुळे अनिका तू इथून निघून जा. नयनतारा आंटी तुम्ही मला सांगावं याची आता गरजच नाहीये. नयनतारा म्हणते का ग अनिका, कळालंय का तुला ऋषी कुठे? हो, ऋष कुठे मला कळालंय की ती कमळी टमळी गावच्या पेना तिच्या व्हिलेजमध्ये जाऊन बसलाय तो. ती कमळी टमळी गावच्या व्हिलेजला गेली आहे ना, सुट्ट्या लागल्यात म्हणून, मग तिच्या मागे मागे गेलाय हा तिच्या व्हिलेजमध्ये. नयनतारा म्हणते काय बोलते अनिका तू? हो, ऋषी नयनतारा आंटी त्या कमळीच्या व्हिलेजमध्ये जाऊन बसलाय. बघा की त्या व्हिलेजमध्ये त्याला काय ऍडजस्ट होणार आहे आणि काय करमणार आहे. ती घाणेरडे सगळे लोक आणि त्यांच्यामध्ये हा जाऊन बसलाय. बघा ना, याला काही स्टँडर्ड वगैरे आहे की नाही? नयनतारा म्हणते अनिका कुणाचं स्टँडर्ड काय हे मी चांगलंच ओळखून आहे, त्यामुळे तू शहाणपणा शिकू नको आणि तू इथून निघ आता. नयनताराला खरं तर राग आलेला असतो की ऋषी कमळीच्या गावी जाऊन बसलाय, पण आता अनिकाच्या समोर काही एक दाखवत नाही. आणि अनिका नयनताराला जो निरोप पोहोच करायचा असतो तो निरोप पोहोच केलेला असतो. अनिका अगदी हसत हसत तिथून बाहेर निघते की आता ऋषी आणि ती कमळी टमळी काही सुटणार नाहीये. नयनतारा आंटी त्यांना काही सोडत नसतात. जेवढं करायचं होतं तेवढं तिने बरोबर निरोप पोहोच केलेला असतो. आता मात्र सगळ्यांच्या समोर एक गोष्ट आणणार असतात की ऋषी कमळीच्याच गावात आहे आणि हे अनिकाने कन्फर्म केलेलं असतं. अनिका आता मागचा पुढचा काहीच विचार करत नाही आणि डायरेक्ट कमळीच्या गावात येते. ऋषी जे काम करतोय शेतात वगैरे मातीत काम करतो का, आता तो कमळीला इम्प्रेस करण्यासाठी करत असतो आणि अनिकाला ऋषीला इम्प्रेस करायचं असतं. ऋषीने कसं तरी ऍडजस्ट करून या गोष्टींची सवय लावलेली असते, स्वतःला त्याने तयार केलेलं असते या सगळ्या गोष्टींसाठी. अनिका नवीन असते, अनिकाला घरात स्वतःला चालता येत नाही स्वतःचं व्यवस्थित, तर ती शेतात किंवा शेणात काय काम करणार. पण आता अनिकाला ऋषीच्या समोर दाखवायचं असतं की मी सुद्धा कमळीसारखं शेतात काम करू शकतेय, मी सगळं काम करू शकतेय आणि मी सुद्धा ठरवलं तर काहीही करू शकतेय. अनिका आता ऋषी शेतात काम करतो तेव्हा त्याच्या मागे मागे पळते आणि पडत असते. तिला शेतात रिकामं चालता येत नसतं तर ती काम काय करणार. प्रत्येक वेळेला धडपडते आणि स्वतःचे हाल करून घेते, तरी सुद्धा अनिका काय जायला तयार नसते. ऋषी म्हणतो अनिका तुझा काही एक संबंध नाही इथे राहण्याचा, तू निघून जा. नाही ऋष, तू इथे उन्हात काम करतोय, मातीत काम करतोय, तुम्ही काय करू तिथे जाऊन, जिथे तू तिथे मी. आता या ऋषीला सगळं डोक्यावरून चाललेलं असतं. अनिका कुणाचं ऐकणार नाही हे सगळ्यांनाच माहितीये. ऋषी तिच्याकडे फारसं लक्ष देत नाही. तिला काय करायचंय ना ते कर बाई, मी काय तुझ्या नादाला लागत नसतो. अनिका ऋषीच्या मागे मागे करत असते. उन्हाने तिला त्रास होत असतो, तर ती सावलीला जाऊन बसत असते, छत्री पकडत असते, पण ऋषीच्या मागे मागे करतच असते. ऋषी सुद्धा तिला समजावून सांगून थकलेला असतो की ऋषीच अजून या सगळ्यात ऍडजस्ट झालेला नसतो, तर अनिका आलेली असते शहाणपणा करायला, मध्ये मध्ये करते. ऋषीला इतकं इरिटेटिंग होतं हे सगळं, पण ऋषी काहीच बोलू शकत नसतो, कारण अनिकाला जरा काही बोललं तर ती मोठं वादळ आणणार आणि सगळ्याच लोकांना सांगून टाकणार किंवा गावात तमाशा करणार. ऋषी काही एक करत नाही. ऋषी जेव्हा शेण उचलायला जातो, अनिका सुद्धा शेण उचलायला जाते. अनिका डायरेक्ट शेणात पडते की तिचं तोंडच शेणात पडलेलं असतं, पूर्ण शेणाने लिडभडलेली असते. आता मात्र ऋषीला हसू आवरत नसतं. या अनिकाला जे जमत नसतं, हिल घालून ती शेण उचलायला आलेली असते
आणि शेणात अशी काय भरते की बस बघावं अनिकाकडे आणि एक फोटो काढावा अशी तिची अवस्था झालेली असते. शी करत ती पळालेली असते. शी हे घाण काय लागलंय सगळं शेण वगैरे. आणि आता हे कुठे स्वच्छ करायचं, तर बाथरूम सुद्धा नसतं. तिला घरच्या बाथरूमची सवय असते, इथे ओपन बाथरूम असतात. अनिकाची सगळ्याच बाजूने अगदी कोंडे झालेली असते. अनिका म्हणते मी इथं राहणार नाहीये, ऋषी यायचं ती ये, नाही तर इथेच राहा. अनिका आता तिथून धूम ठोकणार असते, कारण अनिकाची चांगली जिरलेली असते. आता मात्र ऋषीला त्याच्या मावशी असतात, त्या ऋषीच्या रेग्युलर कामापेक्षाही जास्ती काम सांगतात आणि त्यांनी तसं सांगितलेलं असतं की जे काम पडेल ते तुला करायला लागणार आहे. ऋषीला आता खड्डं खांदून चूल तयार करायला लावतात. चूल तयार करून ती चूल पेटवायची, त्याच्यावर पाणी तापवायला ठेवायचं. सगळे काय कठीण कामं सांगितलेली असतात. ऋषी जेव्हा खड्डं खांदत असतो तेव्हा त्याला ते खणता सुद्धा येत नसतं, कुदळही धरता येत नसते. कुदळ कधी पायाला लागते तर कधी डोळ्यात माती उडते. फार फार हाल झालेले असतात ऋषीचे. चूल कशी मांडायची, चूल कशी पेटवायची, त्यावर पातेलं कसं ठेवायचं, काही एक ऋषीला माहीत नसतं. जेव्हा पातेलं ठेवायला जातो तेव्हा त्याच्या हाताला फार भाजलेलं असतं, कारण जाळ सगळा त्याच्या हाताला लागतो. कमळी आता ऋषीला सावरण्यासाठी पुढे पळालेली असते, तर बंड्या तिचा हात ओढतो आणि माघारी घेतो. करू ते त्यांचं काम त्यांना, तू नको मध्ये मध्ये जाऊ. कमळी म्हणते नाही, ऋषी सारांचे जे हाल होत आहे ते मला बघवत नाहीये. बंड्या म्हणतो एवढं तर कळतंय ना, मग जा की शहरात, का त्यांना इथे त्रास द्यायला थांबलीयस. तू शहरात गेली की तुझ्या मागे ते येणारच. तू जितकी हट्टी आहे ना कमळी, त्याच्यापेक्षा जास्ती हट्टी ऋषी सर आहे. आणि तू येत नाहीये म्हणून ऋषी सर हे सगळं सहन करताय. ऋषी सरांना यातलं काहीच येत नाहीये हे तुला तर कळतंय. कमळी म्हणते हो रे बंड्या, मला सगळं कळतंय, पण मी जाणार नाहीये, कारण मी इथे माझ्या आबांची शेती करण्यासाठी आबांच्या गावातच राहणार आहे. कमळी तिचा हट्ट सोडायला तयार नसते. ऋषी आता जेव्हा चुलीवर पातेलं ठेवतो, त्यात पाणी तापवतो, तेव्हा ते पाणी तापलेलं गरम पाणी सुद्धा ऋषीच्या अंगावर उडालेलं असतं. कमळीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं की माझ्यासाठी हे ऋषी सर काय काय आणि किती किती सहन करताय. अजिबात ते कमळीला सहन झालेलं नसतं की ऋषीचे माझ्यामुळे एवढे हाल होत आहे. नंतर ऋषीला रानामध्ये खोदायला लावलेलं असतं काहीतरी. जेव्हा खोदायला जातो तेव्हा माती खोदायची सोडून ऋषीच्या पायाला ती कुदळ लागलेली असते. कुदळ लागल्यावर ऋषीला इतकी मोठी जखम झालेली असते, इतकं रक्त वाहत असतं की ती काही केलं रक्त थांबत नसतं. निंगी, बंड्या, कमळी प्रयत्न करून करून थकलेले असतात. ऋषी अक्षरशः चक्कर येऊन पडतो, तरी सुद्धा पायाचं रक्त काय थांबत नसतं. आता भर उन्हात त्याने काम केलेलं असतं, चारा आणलेलं असतो, शेणखूर केलेलं असतं, चूल खांदून पाणी तापवलेलं असतं. नको नको ते सगळं ऋषीला करायला लागलेलं असतं. का तर फक्त कमळीवर प्रेम करतो आणि कमळीला काहीही करून शहरात घेऊन जायचंय. यासाठी ऋषीने सगळंच काही केलेलं असतं. कमळीला ऋषीचे हाल बघवत नाही आणि अगदी असह्य झालेले असतात. कोणी जरी ऋषीचे हाल बघितले तर डोळ्यात पाणी येईल इतकी वाईट परिस्थिती ऋषीची असते. काही त्याला काम येत नसतं, फक्त कमळीसाठी सगळं काही तो सहन करतो. आणि हे कमळीच्या सुद्धा लक्षात आलंय की फक्त आणि फक्त माझ्यासाठी हे ऋषी सहन करतोय. खरं तर त्याला काही येतही नाहीये आणि त्याला काही जमतही नाहीये. एवढे सगळे हाल जे चालले ते माझ्यामुळे होत आहे. आता ऋषीच्या पायाला ते लागलेलं असतं. ऋषी चक्कर येऊन पडतो आणि आता मात्र कमळी घाबरलेली असते. ऋषी सरांच्या जर काही बरं वाईट झालं तर माझा काहीच उपयोग नाहीये. नयनतारा मॅडम तर मला जिवंत ठेवणार नाही ही गोष्ट वेगळी, आणि कमळी ऋषीवर प्रेम करत असते हे तिला रिअलाइज होतं. जर माझं प्रेम जर जिवंत राहणार नसेल, त्याला जर काही दगाफटका होणार असेल तर माझ्या हट्टीपणाचा काय उपयोग आहे. कमळीचे डोळे उघडलेले असतात आणि कमळी आता खूप घट्ट मन करते. सगळ्याच गोष्टींचा विचार केलेला असतो आणि आता कमळी स्वतःशीच निर्णय घेते की जे काय असेल ते असेल, मी आता ऋषी सरांच्या सोबत शहरात जाणार. मी हार मानली, ऋषी सर जिंकले, शेवटी माझं प्रेमच जिंकलं. मी किती जरी हट्टीपणा केला तरी ऋषी सरांनी मला हरवलेलं असतं. कमळी नाही नाही असं शेवटपर्यंत म्हणते, पण ऋषीचे हाल, होणाऱ्या वेदना, फटफट सगळं काही बघितलेलं असतं ऋषीचं आणि कमळीचं मन पघळलेलं असतं. शेवटी कमळी ऋषीवर प्रेम करत असते ही गोष्ट तर खरीच आहे ना. आणि प्रेमाचे एवढे हाल होत आहे आणि आता प्रेम अगदी काय करू आणि काय नाही या वाटेवर येऊन पोहोचलंय. त्याचे रक्ताने पूर्ण भरलेला ऋषी जेव्हा बघते तेव्हा कमळीला असह्य होतं. या सगळ्याच वेदना तिला असह्य झालेल्या असतात की आता बास, मी स्वतः माघार घेते आणि हट्टीपणा तर लगेच सोडून देते. मला आता काही करायचं सुद्धा नाही आणि काही सिद्ध सुद्धा करायला जायचं नाहीये. आबांची शेती आई करेल किंवा नाही करणार, पण मला मात्र ऋषी सरांना इथून घेऊन जाणं सगळ्यात महत्वाचं आहे. पायाची जखम जर भरली नाही तर अजून काहीतरी व्हायचं आणि या ऋषी सरांना अजून काय काय सहन करायला लागायचं. ऋषीचे ते हाल बघून कमळी कंटिन्यू रडत असते की माझ्यामुळे ऋषी सरांना एवढं सगळं सहन करायला लागतंय. फार आणि फार अशी वाईट अवस्था झालेली असते. आता ऋषी सगळं काही हसत हसत सहन करत असतो.
मित्रांनो, कमळीने आता निर्णय घेतला आहे. ऋषीला म्हणते, ऋषी सर मी हारले, आता आपण इथून लगेच शहरात जातोय, मी शिक्षण पूर्ण करणार आणि तुम्ही तुमचा बिझनेस कंटिन्यू करायचा आहे. ऋषीला इतका आनंद होतो. ऋषी मनातल्या मनात म्हणतो, शेवटी माझं प्रेम जिंकलंच. कमळी किती हट्टीपणा करत होते. मी सुद्धा ठरवलं होतं की मी माघार घेणार नाहीये. बंड्या म्हणतो, ऋषी बाबा तुम्हाला मानलं, प्रेम असावं तर तुमच्यासारखं. कमळी म्हणते, काय म्हटले? सर असावे तर तुमच्यासारखे जिद्दी आणि हट्टी. तुम्ही कमळीच्या हट्टीपणाला हरवलं आणि तुमच्या प्रेमाला जिंकवलं. कमळी म्हणते, अरे बंड्या तू काय बोलते? अगं तुम्ही स्वतः जिंकला असं मला म्हणायचंय. निंगी आणि बंड्याच्या लक्षात आलेलं असतं की ऋषी कमळीवर एवढं प्रेम करतो, म्हणूनच कमळीसाठी सगळं काही यातना सहन केल्या. कमळी सुद्धा ऋषीवर प्रेम करते, म्हणूनच तिने हार मानली आणि आता ती शहरात जायला तयार झालेली असते. आता मी शहरात जाणार, उच्च शिक्षण घेणार आणि काहीतरी मोठ्या पदावर बसणार, तेव्हाच माझ्या गावी मागे येणार आणि आबांचं स्वप्न पूर्ण करणार. बघू आता मित्रांनो, कमळी शहरात जाणार असते ऋषी बरोबर. ऋषी त्याचं प्रेम घेऊन चाललेलं असतं मुंबईला आणि कमळी आता काहीतरी बनूनच परत माघारी येणार असते गावात. हे जर सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार आपल्याला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत आणि प्रत्येक व्हिडिओ बघा. इंटरेस्टिंग असा आमचा व्हिडिओ असतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.